नमस्कार. आज आपण झटपट असे तोंडात विरघळणारे रव्याचे लाडू बनवत आहोत. फक्त 3 साहित्य लागणार आहे आपल्याला आणि पटकन हे लाडू आपण बनवून महिना दीड महिना टिकतात सुद्धा. तर इथे या कढईमध्ये आपण अर्धा वाटी तूप घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा किलो रवा टाकला आहे मी. रवा बारीक घ्यायचा म्हणजे छान होतात हे लाडू. जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या. आता हा रवा आपल्याला मंद आचेवरती खूप वेळ असा म्हणजे कमीत कमी 10 ते 15 मिनटं भाजून घ्यायचा आहे आणि नंतर एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून लवकर थंड होईल. आता ह्याच कढईमध्ये आपण अर्धा किलो रव्यासाठी साधारण 250 ग्राम साखर टाकायची आहे. म्हणजे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्तही करू शकता. ही साखर पाणी बुडेल इथपर्यंतच टाकायचा आणि पाक करून घ्यायचा. याचा एकतारी पाक बनवायचा आहे. इकडे 2-3 हिरवी वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते. आता इथे बघा तुम्ही, याला तार सुटत आहे. या पाकाला चेक करायचा. गॅस बंद करून घ्यायचा आहे. पाक जास्तही शिजवायचा नाही, नाहीतर मग खूप कडक होतील लाडू, आणि कमी पण शिजवायचा नाही. आता या पाकामध्ये आपण वेलची पूड आणि हा भाजलेला रवा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं. एक अर्धा तास झाकून ठेवायचं. आता हे बघा, अर्ध्या तासाने असं थोडंसं कडक झालेलं दिसेल आपल्याला. तर हे एका पळीच्या किंवा चम्मचच्या सहाय्याने असं काढून घ्यायचं, मोकळं करून घ्यायचं. जरा हाताने करता आलं तर बारीक करा, नाही तर मग सरळ मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे फिरवून घ्या. एकदम छान बारीक होतं आणि याचे लाडू सहज वळता येतात. आता या मिश्रणाचे सर्व लाडू तयार करून घेते. झटपट लाडू होतात, खूप छान लागतात खायला आणि टिकतात सुद्धा. प्रवासात नेण्यासाठी बेस्ट आहेत. नक्की करून बघा. कसे झाले कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये.